पुण्यापासून फक्त 1.5 तासाच्या अंतरावर असलेलं हे 400 वर्ष जुनं महादेवाचं मंदिर आणि त्यामागील हा निवांत निसर्ग, या शांत परिसरात आम्ही मित्रांनी धमाल ट्रिप केली। तर हॅलो मित्रांनो, मी धीरज आणि मी अश्विनी। आम्ही दोघे आकुर्टी निगडी पालत घालत येऊन पोहोचलो तळेगाव फाट्याला, जिथे आमचे 2 मित्र बऱ्याच वर्षापासून आमची वाट बघत बसले होते। नेहमीप्रमाणे श्रीफळ फोडून आम्ही राईडचा श्री गणेशा केला आणि कामशेतच्या दिशेने आमची गाडी वळवली। कामशेतवरून उजव्या अंगाला वळालो आणि आम्ही निसर्गाच्या सानिध्यात येऊन पोहोचलो। जांभवली गाव येईपर्यंत तर आम्ही अक्षरशः नाहूनच निघालो होतो आणि फायनली आम्ही येऊन पोहोचलो महादेवाच्या मंदिरासमोर। पहिल्या फुर्सत मध्ये गाड्या पार्क केल्या आणि दुसऱ्या फुर्सत मध्ये आम्ही महादेवाच्या नंदीच्या जवळ जाऊन उभं राहिलो। इकडचा इतिहास म्हणजे इकडून शिवाजी महाराज लोणावळ्याहून भीमाशंकरला जायचे, ते दर्शन इथून करून शनी तिकडे भीमाशंकरला ते घोड्यावरती, हे जुन्या काळात हे मंदिर आहे आणि हे स्वयंभू आहे। देवदर्शन झाल्यानंतर आम्ही भुट्टा आणि मॅगीवरती ताव मारला आणि मग आम्ही निघालो मंदिराच्या मागच्या बाजूला, जिथे लपलेलं होतं छोटंसं पण सुंदर असं झऱ्यांचं जग। लहान धबधबे, थंडगार पाणी आणि खळखळणारा झरा। तिथेच एक छोट्याशा डबक्यात आम्ही सगळ्यांनी पाय बुडवले आणि डबक्यातल्या सर्व माशांनी आमचं स्पा सुरू केलं। खूप फोटो क्लिक केले, खूप मजा केली। तुम्हालाही असंच काहीतरी प्लॅन करायचं असेल तर हे ठिकाण नक्की लक्षात ठेवा। आवडलं असेल तर कमेंट करून सांगा पुढच्या राईडला कुठे जावं। बाय बाय।